नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत सगळ्यांचं PWMPC वालामध्ये। आज MPSC गट क ग्रुप सी प्रिलिम्सचा पेपर झालाय। सायन्सचे प्रश्न मॉडरेट लेवलचे आणि थोडेसे हार्ड लेवलचे होते असं म्हणायला हरकत नाही। काही प्रश्नांचा अपवाद होता, काही प्रश्न जरा सोपे होते, बट ॲज युजुअल जसं मी नेहमी सांगत असतो की गट ब पेक्षा गट क चं सायन्स थोडं टफ येतं, तर ते ह्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळालं। तर मग आपण आता आपल्या सेशनमध्ये गट क ला आजच्या पेपरला सायन्सचे जे 15 प्रश्न आलेले आहेत त्या 15 प्रश्नांचे संभाव्य उत्तरं काय असतील त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमचा जो प्रिलिम्सचा स्कोर आहे ना त्या स्कोरचा थोडासा अंदाज येईल। सो सुरू करूयात मग आपल्या आजच्या ह्या गट क पूर्व परीक्षेच्या विज्ञानाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण। मित्रांनो, बरेचसे प्रश्न आपल्या लेक्चर मधले आहेत, बरेचसे प्रश्न जनरल लॉजिकचे आहेत आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन आपल्या पुस्तकातून कव्हर झालेत। पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न जनरल लॉजिकचे आहेत 2-3, बट 10 ते 12 प्रश्न आपल्या पुस्तकातून ॲज इट इज तुम्हाला सोडवता येतील असे होते, लक्षात ठेवा। सो पहिला प्रश्न आहे बघा, योग्य उत्तर निवडा। हा सेट ए आहे माझ्याकडे। सेट ए मधला हा क्वेश्चन नंबर 66 आहे। सेट ए मधला फिजिक्सचा प्रश्न आहे। हा टॉपिक आहे साऊंड, ध्वनी। मानवास आवाजाच्या 20 ते 20,000 हर्ट्झ इतक्याच वारंवारता ऐकू येतात, हे करेक्ट आहे। आपली ऑडिबल रेंज तीच आहे, आपण 20 हर्ट्झ पासून तर 20,000 हर्ट्झ पर्यंत ऐकू शकतो साऊंड। त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे इन्फ्रासॉनिक साऊंड जो आहे किंवा इन्फ्रासॉनिक वेव्ज जे आहेत म्हणजे अवश्राव्य ध्वनी ज्याला आपण म्हणतो त्याची फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त असते, नाही, हे विधान चुकीचं आहे। इन्फ्रासॉनिक वेव्ह जे आहे त्याची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्झ पेक्षा कमी असते, त्यामुळे हे विधान चूक आहे। अल्ट्रासॉनिक वेव्हची वारंवारता 20 हर्ट्झ पेक्षा कमी असते, नाही, हे पण चुकीचं आहे। अल्ट्रासॉनिक वेव्हची फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त असते। हे दोन्ही विधानं आयोगाने उलटसुलट केलेत आणि ध्वनी लहरी घन माध्यमातून प्रवास करू शकत नाहीत। सो मित्रांनो, ध्वनी लहरी जे आहेत ना यांना प्रवास करण्यासाठी माध्यमाचीच गरज असते, मग आयदर सॉलिड चालतं, लिक्विड चालतं आणि गॅस पण चालतं। साऊंड कॅन नॉट ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम, निर्वातामधून मात्र ध्वनीचं प्रसारण काही होऊ शकत नाही, त्यामुळे हे पण विधान जे आहे हे चुकीचं आहे। ध्वनी लहरी सॉलिड, लिक्विड, गॅस तिघांमधून पण प्रपगेट होऊ शकतात। सो फक्त अविधान बरोबर आहे। पर्याय क्रमांक 4 याचं 100% उत्तर असलं पाहिजे। ज्यांनी लिहिलंय त्यांना ह्या प्रश्नाचे मार्क मिळणार 100%। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। हा तोच प्रश्न आहे, इंग्रजीमधून आहे। चूज द राईट आन्सर्स। ह्युमन बीइंग कॅन लिसन द साऊंड ऑफ फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्झ टू 20,000 हर्ट्झ। इन्फ्रासॉनिक वेव्स हॅव फ्रिक्वेन्सी मोर दॅन 20,000 हर्ट्झ। अल्ट्रासॉनिक वेव्स हॅव फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्झ। साऊंड वेव्स कांट ट्रॅव्हल थ्रू सॉलिड। सो ओनली ऑप्शन ए इज करेक्ट, रिमेनिंग 3 आर इनकरेक्ट। सो द ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 67, खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करतं? मागच्या वर्षी पण हा प्रश्न आला होता, फक्त स्टेटमेंट होते 3, बरोबर चूक ओळखायचं, तर त्याच्यावर आधारित प्रश्न होता हा। सो प्रकाशाचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये म्हणजे लाईट एनर्जी जी आहे तिला इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट कोण करतं? फोटो डायोड करतो का? नाही, फोटो डायोड जो आहे तो इलेक्ट्रिकला लाईटमध्ये कन्वर्ट करतो किंवा हीटला लाईटमध्ये कन्वर्ट करतो। टनेल डायोड पण नाही, एलईडी पण नाही, लक्षात ठेवा। हे तिन्ही पण ऑप्शन याचं उत्तर आहे फोटो वोल्टेक डायोड किंवा त्याला फोटो वोल्टेक सेल म्हटलं तरी चालतं। हा सुद्धा फिजिक्सचाच प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाला आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये टाकूयात। इलेक्ट्रिसिटीमध्ये विद्युतधारा नावाचा जो टॉपिक आहे फिजिक्सचा त्या टॉपिक मधला हा प्रश्न आहे असं म्हणायला हरकत नाही। फोटो वोल्टेक सेल किंवा फोटो वोल्टेक डायोड जो असतो तो आपल्या लाईट एनर्जीला किंवा सोलर एनर्जीला जो आहे तो इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतो, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, बॉल बेअरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो? बॉल बेअरिंग आर युज्ड इन मशीन टू रिड्यूस डॅश। मित्रांनो, प्रश्न जरा गुगली टाईप विचारला आहे का नाही, लक्षात ठेवा। बॉल बेअरिंग कुठलं घर्षण कमी करतो असं विचारलं, लक्षात ठेवा, ठीक आहे। ऑप्शन्स आहे स्टॅटिक फ्रिक्शन, नो। स्टॅटिक फ्रिक्शन कुठे असतं माहिती आहे? स्टॅटिक फ्रिक्शन जेव्हा वस्तू स्थिर असते तेव्हा असतं, लक्षात ठेवा, ठीक आहे। मग रोलिंग फ्रिक्शन असतं का? मित्रांनो, हे जे बॉल बेअरिंग असतात ना या बॉल बेअरिंग मध्ये रोलिंग फ्रिक्शन असतं, ऑलरेडी बॉल बेअरिंग मध्ये रोलिंग फ्रिक्शन असतं। आता बॉल बेअरिंग वापरतात का माहिती आहे का? समजा आपली सुटकेस आहे किंवा ब्रीफ केस आहे, जड एकदम हेवी सामान बिमान भरले आपण, तिला जर व्हील नसतील तर आपण तिला ओढलं तर ते स्लायडिंग फ्रिक्शन असतं, ते खूप जड जातं आपल्याला। त्याला जर व्हील असतील तर त्या व्हीलमुळे काय होतं? स्लायडिंग फ्रिक्शन कमी होतं। तर व्हील ऍक्ट ॲज अ बॉल बेअरिंग किंवा बॉल बेअरिंग व्हीलमध्येच बसवतात, लक्षात ठेवा। याचा अर्थ
बॉल बेरिंग जे आहे ना ते स्लायडिंग फ्रिक्शन कमी करण्यासाठी असतात. स्लायडिंग फ्रिक्शन कमी व्हावं, कारण स्लायडिंग फ्रिक्शन म्हणजे एखादी वस्तू स्लाइड करायची, ओढायची, घसरत न्यायची, जास्त आपल्याला त्याला पॉवर खर्च होते, आपली जास्त ऊर्जा खर्च होते. सो ते कमी करण्याचं काम बॉल बेरिंग करत असतं. बॉल बेरिंगमध्ये घर्षण कुठल्या प्रकारचं असतं असं जर विचारलं तर रोलिंग फ्रिक्शन असतं उदाहरण, पण कमी कुठलं करतं, स्लायडिंग फ्रिक्शन. सो याचं उत्तर स्लायडिंग फ्रिक्शन आहे. हा प्रश्न सुद्धा फिजिक्सचाच आहे आणि टॉपिक आहे फिजिक्सचा हा फोर्स, बल नावाचा टॉपिक आहे, बल नावाचा टॉपिक. ठीक आहे, पुढे 3 प्रश्न फिजिक्स झाले. आता केमिस्ट्री सुरू झालं बघा. कास्य ह्या मिश्र धातूमध्ये कोणत्या 2 धातूंचा समावेश असतो? हा PYQ आहे. आता कंबाईन ग्रुप बी ला पण विचारला होता, सेम प्रश्न होता, फक्त वाक्यरचना जरा वेगळी होती. इथे कास्यच्या ऐवजी ब्रॉन्झ विचारलं होतं, ब्रॉन्झ. ठीक आहे, सो कास्य पदक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ब्रॉन्झ मिळेल असतं. ब्रॉन्झ जो अलॉय असतो हा कॉपर आणि टिनचा असतो, तांबे आणि कथिलचा असतो. लक्षात ठेवा, कॉपर आणि टिन म्हणजे तांबे प्लस कथिल यांच्या दोघांचंही संमिश्र असतं. सो हेचं उत्तर आहे. ठीक आहे, कुठलं? ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, कास्य या मिश्र धातूमध्ये काय असतं? कॉपर आणि टीन असतं. ठीक आहे, सो पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 हा प्रश्न आहे केमिस्ट्रीचा आणि टॉपिक आहे याचा मेटल्स आणि नॉन मेटल्स, धातू आणि अधातू हा टॉपिक आहे. ठीक आहे, धातू आणि अधातू. ठीक आहे, धातू आणि अधातू, धातू आणि अधातू हा टॉपिक आहे. हा प्रश्न सुद्धा मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी ह्याच वर्षी ग्रुप बी ला विचारला गेला होता प्रश्न, रिपीटेड प्रश्न आहे. फक्त इथं ब्रॉन्झ विचारलं होतं. ब्रॉन्झ मध्ये काय असतं ते, त्याचं उत्तर कॉपर आणि टीन आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 70वा, कार्बन डायसल्फाइडचा उपयोग. हा पण जनरल लॉजिकचा प्रश्न होता. जनरल लॉजिक, सामान्य लॉजिक याच्यामध्ये विचारलं होतं की कार्बन डायसल्फाइड कुठे वापरलं जातं. आपण जनरली केमिस्ट्रीमध्ये जेव्हा शिकतो ना मित्रांनो, तो कार्बन डायसल्फाइड हे सॉल्व्हंट आहे, लक्षात ठेवा. आणि सॉल्व्हंटचा उपयोग युजली लॅबोरेटरीजमध्ये होत असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सिंथेटिक प्रोसेसमध्ये होत असतो. आणि पर्याय पण असे दिलेत ना, लॉजिकली तुम्ही त्याला एलिमिनेट करू शकता. कार्बन डायसल्फाइडचा इन्सेक्टिसाइड, त्यानंतर हर्बिसाइड आणि फंगिसाइड यांच्याशी दूरपर्यंत काही संबंधच नाही. लक्षात ठेवा, कार्बन डायसल्फाइड हा ह्या कुठल्याही प्रकारामध्ये वापरला जात नाही. तुम्ही ऑड वन आउट पण वापरू शकत होता, जसं मी तुम्हाला याच्या अगोदर पण लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे, युट्यूबवर पण आणि बाकी जनरल लेक्चर्समध्ये पण, की काही प्रश्न लॉजिकली ऑड मॅन आउट टाईप सुटतात, म्हणजे तुम्ही ऑड आन्सर्स बाजूला करू शकतात. लक्षात ठेवा, इथे पण होऊ शकतं. सिंथेटिक वर्क हे एकमेव ऑप्शन वेगळं आहे आणि बाकीचे 3 ऑप्शन बघा मिळते जुळते आहेत ॲग्रीशी संबंधित. मग याचं उत्तर हे आहे. सो हा प्रश्न सुद्धा केमिस्ट्री मधलाच आहे. याला आपण केमिस्ट्री मधले जे इम्पॉर्टंट कंपाऊंड्स आहेत डे टू डे लाईफ मधले त्याच्यामध्ये टाकूयात किंवा सॉल्व्हंट्स मध्ये टाकूयात. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मोमेंट असलेला रेणू कुठला? द मॉलिक्यूल विच हॅज द लार्जेस्ट डायपोल मोमेंट अमंग द फॉलोइंग. डायपोल मोमेंट जो आहे ना मित्रांनो, ग्रुप सी ला आयोगाला खूप आवडता प्रश्न आहे हा. डायपोल मोमेंट झालं किंवा मग लुईस स्ट्रक्चर झालं, पोलार मॉलिक्यूल झाले आणि त्यांचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर झालं, यांच्यावर आयोग ग्रुप सी लाच प्रश्न जास्त विचारतो. ग्रुप बी ला विचारत नाही, राज्यसेवेला पण विचारत नाही. ग्रुप सी ला जरा केमिस्ट्रीची जी डिफिकल्टी लेवल असते ना, MPSC जरा जास्त असते. केमिस्ट्री जरा आवडता विषय आहे ग्रुप सीचा, MPSCचा, त्यामुळे हा प्रश्न युजली तुम्हाला ग्रुप सी लाच पाहायला मिळतो. तर डायपोल मोमेंट काय असतं? डायपोल मोमेंट समजा मिथेन आता हा, तर मिथेनचं स्ट्रक्चर असं आहे, 1 कार्बन आणि हे 4 हायड्रोजन. ठीक आहे, नंतर CH-Cl3 आहे, CCl4 आहे, CHI3 आहे. ह्या स्ट्रक्चरनुसार म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे, तर मिथेनचं स्ट्रक्चर टेट्राहेड्रल आहे. टेट्रा म्हणजे 4 हायड्रोजन त्याच्या 4ही बाजूला. सो या स्ट्रक्चरनुसार त्यांच्यातलं डायपोल मोमेंट ठरत असतं. लक्षात ठेवा, सो मिथेनचं डायपोल मोमेंट 0 आहे. त्यानंतर CH-Cl3 जे आहे याचं डायपोल मोमेंट 1.04 आहे. CCl4चं डायपोल मोमेंट जे आहे ते पण 0 आहे, कारण याला पण 1 कार्बन आणि 4 क्लोरीन आहे. हे अशा पद्धतीने मग हे 0 असतं डायपोल मोमेंट यांचं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. तिथे 3च क्लोरीन आहे त्यामुळे याचं 1.04 आहे. इथे 3 आयोडीन आहे, याचं डायपोल मोमेंट 1.5 समथिंग आहे. याचा अर्थ सगळ्यात मोठा डायपोल मोमेंट कोणाचा आहे? ह्या ट्राय आयोडीन मिथिलचा आहे किंवा मिथिल ट्राय आयोडाईड म्हटलं तरी चालतं त्याला. ठीक आहे, हा आहे. आपल्या पुस्तकामध्ये केमिकल बॉन्डिंग नावाचा टॉपिक आहे बघा, केमिस्ट्रीमध्ये केमिकल बॉन्डिंग नावाचा टॉपिक आहे. त्या केमिकल बॉन्ड नावाच्या टॉपिकमध्ये हा प्रश्न तुम्हाला मिळेल. जशाच तसा टेबल आहे, त्या टेबलमध्ये सगळे डायपोल मोमेंट दिलेले आहेत. फॅक्च्युअल डेटा आहे, पाठ केला तरी चालतो, कन्सेप्ट समजून घेतली तरी प्रश्न सोडवला तरी चालतो. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. पुढचं आहे, आता बायोलॉजी सुरू झालं, 3 फिजिक्स झाले, 3 केमिस्ट्री झाले. लक्षात ठेवा, 3 फिजिक्स आणि 3 केमिस्ट्रीचे प्रश्न झाले, म्हणजे 6 प्रश्न केले, म्हणजे 9 प्रश्न बायोलॉजीचे असणार आहेत आता इथून पुढचे. ठीक आहे,
पेट्रोमायझॉन मध्ये टिंबद्वारे अँटी कोॲग्युलंट स्रवलं जातं. आता बघा हा पण लॉजिकल प्रश्न आहे. भले तुमच्या वाचण्यात नसेल, शिकवण्यात नसेल, बरोबर आहे, ऐकण्यात नसेल, काहीच नसेल, पण तुम्ही लॉजिक लावू शकता. प्रश्न काय विचारला? अँटी कोॲग्युलंट. आता अँटी कोॲग्युलंट कन्सेप्ट थोडी क्लिअर पाहिजे. अँटी कोॲग्युलंट म्हणजे काय? अँटी म्हणजे अपोज करणारा आणि कोॲग्युलंट म्हणजे कुणाला अपोज करणारा? तर ॲग्युलेशनला. ॲग्युलेशन म्हणजे काय? घट्ट होणे. मग काय घट्ट होत असतं? रक्त किंवा आणखी कुठला पण द्रव. आता पेट्रोमायझॉन जो आहे हा पण काय करतो माहिती आहे का? वेगवेगळ्या इतर प्राण्यांचं ब्लड सक करत असतो, जसं की लीच पण करतो. लीच मध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की अँटी कोॲग्युलंट असतो, म्हणून तो रक्त पितो ना, तर रक्त गोठत नाही, लक्षात ठेवा. मग लीचच्या लाळेमध्ये हिरुडिन नावाचं पिगमेंट असतं असं माहिती आहे आपल्याला. मग आता याचं पण तेच विचारलं, सेम त्याच लॉजिकचा प्रश्न. याचा अँटी कोॲग्युलंट कुठे असेल? ऑफकोर्स लाळेमध्ये असेल, कारण पेट्रोमायझॉन हा काय आहे? हा सकर आहे. सकर म्हणजे माउथ सकर्स असतेला, तो अन्न शोषून घेतो, चावून खाऊ शकत नाही. त्यामुळे याचं उत्तर सलायव्हरी ग्लँड्स असणार आहे, लाळ ग्रंथीच असणार आहे. त्याच्या लाळ ग्रंथीमधूनच अँटीकोॲग्युलंट सिक्रेट होत असणार आहे, जेणेकरून तो जे काही लिक्विड सक करेल, ब्लड सक करेल ना, ते गोठणार नाही त्याच्या शरीरामध्ये. सो याचं उत्तर सलायव्हरी ग्लँड्स असणार आहे. सो हा प्रश्न आहे बायोलॉजीचा. आणि टॉपिक आहे आपला क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. बायोलॉजीचा प्रश्न आहे हा. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स मध्ये आपण याला टाकूयात. ठीक आहे. चलो पुढे जाऊयात. हा प्रश्न जरा लॉजिकल असल्यामुळे मॉडरेट लेवललाच ठेवूयात आपण, म्हणजे हा खूप काही इझी पण नाहीये आणि खूप सारा डिफिकल्ट पण नाही, कारण लॉजिकल सुटू शकत होता प्रश्न. ठीक आहे, त्यामुळे लॉजिकल प्रश्नांमध्ये आपण त्याला टाकूयात. पुढचा प्रश्न आहे अतिशय सोपा प्रश्न आहे, बायोलॉजीचा प्रश्न आहे सुद्धा. कांगारू हा प्राणी टिंबडिंब या फायलम मध्ये समाविष्ट आहे. कांगारू, आता हे किती सोपा प्रश्न आहे. आपण क्लासिफिकेशनचा अभ्यास करतो त्यामुळे आपल्याला माहित असतं की कांगारू कुठल्या ग्रुपमध्ये आहे, कुठल्या फायलम मध्ये आहे. तर कांगारू हा जो प्राणी आहे हा युजली येतो मॅमल्स मध्ये, मॅमलिया ग्रुपमध्ये येतो, मॅमलिया ग्रुपमध्ये. हा प्रश्न सुद्धा आपण बायोलॉजी मध्ये टाकूयात याला, बायोलॉजीमध्ये. आणि टॉपिक तोच आपला क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. फक्त आता फरक एवढा आहे की पहिला जो होता क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्सचा तो नॉन कॉर्डिनेटचा प्रश्न होता, हा प्रश्न मात्र कॉर्डिनेटचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, मॅमल्सचं उत्तर आहे, सोपा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली नमूद केलेले प्राणी आणि त्यांच्या ऑर्डर याप्रमाणे जोड्या. मॅच द बिलो मेन्शन ॲनिमल्स विथ देअर ऑर्डर्स. आता हे ऑर्डरचा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, हा ऑर्डर म्हणजे गण. आपल्याला माहिती आहे ना, कॅरोलस लिंडसने सांगितलेली सिस्टीम जी क्लासिफिकेशनची, केपीसी ऑफ जीएस. तर ऑर्डर लेवलचे जे प्रश्न असतात ना, म्हणजे एखादा ॲनिमल कुठल्या ऑर्डरमध्ये येतो, कुठल्या ऑर्डरला बिलॉंग करतो, नाही का, तर हे युजली ग्रुप सीलाच विचारत आयोग. राज्यसेवेला विचारत नाही, गट बला पण विचारत नाही. ग्रुप सीसी जरा जास्तच आयोगाचं जरा जास्तच स्नेह आहे अशा लेवलचे प्रश्न विचारण्याचा जर विचार केला तर. सो ऑर्डर्स विचारलेत आपल्याला. याच्यामध्ये मात्र ऑर्डर्स कोणाची कुठलीत नेमकी, तर आता हे ढेकून जे असतो ना, ढेकून बेडबग्स जे असतात ना, बेडबग्स, तर बेडबग्सची जी ऑर्डर आहे मित्रांनो ती हेमिप्टेरा आहे. कारण हा प्रश्न याच्या अगोदर एकदा विचारला पण गेला होता स्पेशली फक्त याचा. मग आता डीचं ऑप्शन जर एक असेल, तुम्ही जर ऑप्शन्स बघितले अँसर्स ऑप्शन्स, त्याच्यामध्ये डी पर्यायामध्ये एक पर्याय फक्त चौथ्या पर्यायाला, सो चौथं ऑप्शन याचं करेक्ट उत्तर असलं पाहिजे. सो मग बेडबगचं एक म्हणजे डीचं एक, त्यानंतर मग एचं 2 असलं पाहिजे, इंडियन अर्थवर्मचं ऑफिस पोरा आहे. त्यानंतर बीचं 3 म्हणजे इंडियन कॅटल लीचचं जे आहे ते नॅथोप डेलिडा असलं पाहिजे. आणि हनीबी जे आहे याचं हायम्नोप्टेरा असलं पाहिजे. ठीक आहे, हे जे उत्तर आहेत हेच उत्तर 100% असणार आहे. हा प्रश्न सुद्धा बायोलॉजी मधलाच आहे आणि टॉपिक आपला तोच क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स टॉपिक. म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्सवर आता कंटिन्यू 3 प्रश्न आलेत. हा नॉन कॉर्डिनेटचा प्रश्न आहे. नॉन कॉर्डिनेट्स सगळे ॲनिमल्स नॉन कॉर्डिनेट्स मधलेच आहेत, मोस्टली आर्थ्रोपोडा मधलेच आहेत, एक फक्त ॲनिलिडा मधला आहे. पुढचा हा पण प्रश्न PYQ आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण मागच्या वर्षी म्हणजे ग्रुप बी ला जोड्या लावायला प्रश्न आला होता. एका याच्यात डिसीजचे नाव होते, म्हणजे डिसीजचं नाव, आणि एका याच्यात ते त्याचे कॉझिटिव्ह एजंट्स होते. तिथे विचारलं आता भुईमुगावरचा टिक्का रोग, आणि हा बऱ्याचदा विचारला गेला. टिक्का डिसीज होतो सर्कोस्पोरामुळे होत असतो. सर्कोस्पोरा पर्सोनॅटम नावाचा फंगस आहे, सर्कोस्पोरा पर्सोनॅटम नावाचा फंगस आहे, त्याच्यामुळे होत असतो. हा प्रश्न येईल आपल्या पुन्हा बायोलॉजी मधला. हायजीन मध्ये डिसीज नावाचा जो टॉपिक आहे, स्पेशली प्लांट डिसीजेस, रोग नावाचा जो टॉपिक आहे, त्यातला हा प्रश्न आहे. आयोग कंपल्सरी डिसीजवर प्रश्न विचारतच, ग्रुप बी ला पण विचारलं होतं आणि आपल्या राज्यसेवेला पण विचारलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, सो सर्कोस्पोराचं उत्तर असलं पाहिजे. त्यानंतर हा जनरल लॉजिकचा प्रश्न होता, जैविक खतांमुळे ॲग्रीचा प्रश्न. जैविक खतं म्हणजे
बायो फर्टिलायझर्स. आता बायो फर्टिलायझर्स मीन्स गुड फर्टिलायझर्स ना, हे पण डोक्यात थोडी आयडिया क्लिअर पाहिजे. बायो फर्टिलायझर चांगले फर्टिलायझर्स. सिंथेटिक फर्टिलायझर्स, केमिकल फर्टिलायझर्स आर नॉट गुड फर्टिलायझर्स फॉर सॉइल. म्हणजे कृत्रिम खतं वापरणं, रासायनिक खतं वापरणं जमिनीसाठी चांगलं नसतं. जैविक खतं वापरणं कधी चांगलं असतं. मग आता इथे पर्यायाचा जनरल लॉजिक लावा. मातीमध्ये मर्क्युरी वाढण्याची काही शक्यता आहे का? नाही. मातीतील पोषण तत्वाची समृद्धीकरण होऊ शकते का? यस. हेच उत्तर याचं, बाकी पुढे जायची गरज नाही. सो दुसरं ऑप्शन याचं करेक्ट असलं पाहिजे. हा पण प्रश्न बायोचाच आहे, फक्त ॲग्री किंवा त्याला आपण फर्टिलायझर्स मध्ये टाकूयात. फर्टिलायझर्स मग कशी देतील? प्लांट्स न्यूट्रिशन मध्ये येतील. लक्षात ठेवा, प्लांट्सचं न्यूट्रिशन, जसं आपलं न्यूट्रिशन असतं, आपलं पोषण असतं, तसं वनस्पतींचं पण पोषण असतं. तर हा पण एक घटक कधी अभ्यास करताना लक्षात ठेवायचा की जसं आपण आपलं पोषण अभ्यासतो तसं वनस्पतींचं पण पोषण अभ्यासायचं. वनस्पतींचं पोषण अभ्यासत असताना फक्त फोटोसिंथेसिसचा अभ्यास करून सफिशियंट नाहीये, तर आपल्याला फर्टिलायझर्स, त्यानंतर इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड सुद्धा माहिती पाहिजे, कारण एखादा दुसरा प्रश्न त्याच्यावर येत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणतं विधान ब्रायोफाइट्स बद्दल चुकीचं आहे? ब्रायोफाइटाबद्दल आता ग्रुप बी ला पण आला होता प्रश्न, राज्यसेवेला पण आला होता, फक्त रिपीट होता तो की उभयचर गटातली वनस्पती कुठली किंवा कुठला ग्रुप उभयचर म्हणून ओळखला होता, असा प्रश्न होता. इथे थोडंसं मल्टिपल स्टेटमेंट दिलेत आपल्याला, त्यातलं ओळखायचं आहे आपल्याला. सो हा पण जनरल लॉजिकवर सुटणारा प्रश्न आहे. ब्रायोफाइट्सचं कोणतं विधान चुकीचं आहे असं विचारले आपल्याला. ते वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणून ओळखतात. यस, बरोबर आहे. त्यांना रिप्रोडक्शनसाठी पाण्याची गरज असते. यस, म्हणून तर त्यांना उभयचर म्हणतात, कारण ते जमिनीवर पण राहतात आणि पाण्यात पण राहतात. स्पेशली रिप्रोडक्शन त्यांचं पाण्यात होत असतं. त्यांना मुळांच्या ऐवजी मुलाब, रायझोइड्स असतात, हे पण करेक्ट आहे. रायझोपस हे त्यांचं उदाहरण आहे, हे चूक आहे. रायझोपस जो आहे तो फंगस आहे. लक्षात ठेवा, फंगस, फंगी आहे, तो कवक आहे, तो ब्रायोफाइटचं उदाहरण नाही. त्यामुळे हे चौथं चुकीचं आहे, म्हणजे हेच उत्तर आहे. हा प्रश्न आहे आपला बायोलॉजी मधला क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्सवर. म्हणजे बघा, अगोदर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमलचे 3 प्रश्न आले, त्यानंतर आता हा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्सचा एक प्रश्न आलेला आहे. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ज्या परस्पर संबंधामध्ये एका प्रजातीला फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोहोचत नाही किंवा फायदा पण होत नाही, तर त्याला काय म्हणतात? म्हणजे जसं आपण म्युच्युअलिझम म्हणतो ना, म्युच्युअलिझम म्हणजे त्याला आपण सहजीवी जीवन पद्धत म्हणतो. जसं की मी शिकवताना लेक्चरमध्ये उदाहरण पण देत असतो मला, अल्गी आणि फंगीचं. लिचेन सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. पण लिचेन हे म्युच्युअलिझमचं उदाहरण आहे. म्युच्युअलिझम म्हणजे काय? म्युच्युअलिझम म्हणजे दोन वेगवेगळ्या स्पेसेस एकत्र राहतात आणि बोथ आर बेनिफिशियल टू इच अदर. दोघांचा एकमेकांना फायदा होत असतो. इथे काय विचारलं आपल्याला? इथे विचारलंय एका प्रजातीचा फायदा होतो, दुसऱ्याला हानी पण पोहोचत नाही, फायदा पण होत नाही. म्हणजे एकाचाच फायदा होतो पण दुसऱ्याला फायदा पण होत नाही, नुकसान पण होत नाही. लक्षात ठेवा. मग म्युच्युअलिझम त्याचं उत्तर नसणार आहे. पॅरासायटिझम तर नसणारच, कारण पॅरासायटिझम मध्ये काय होतं, एकाला फायदा होतो पण दुसऱ्याला हानी पोहोचते ना. लक्षात ठेवा. डिसीज कॉझिंग असतात ते पॅरासाइट जे असतात, ते परजीवी जे, त्यांच्यामुळे आजार होतो असं लक्षात ठेवा. हे उत्तर नाही याचं. त्यानंतर ॲमिनलिझम मध्ये काय होतं माहिती आहे का? दुसऱ्याला हानी पोहोचते, एकाला फायदा होतो. इकडे सुद्धा, याच्यामध्ये सुद्धा फक्त कॉमेन्सेलिझम मध्ये जे आहे, इथे एकाचा फायदा होतो, दुसऱ्याचा ना फायदा होतो ना तोटा होतो. सो याचं उत्तर पर्याय क्रमांक 4, ऑप्शन नंबर 4 100% असलं पाहिजे. हा प्रश्न सुद्धा बायोलॉजीचाच आहे आणि याला आपण प्लांटच्याच क्लासिफिकेशन मध्ये टाकूयात, कारण प्लांटच्या क्लासिफिकेशन मध्येच म्युच्युअलिझम वगैरे ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला अभ्यासावे लागतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, सेकंड लास्ट क्वेश्चन. टिंबटिंब या खनिजाच्या अभावामुळे गलगंड नावाचा आजार होता. हा पण सोपा प्रश्न होता. पहिले एक सोपा विचारला होतो मॅमलचा, कांगारूचा. हा एक सोपा प्रश्न विचारला की गॉयटर डिसीज कशाच्या डिफिशियन्सीमुळे? सगळ्यांना माहिती आहे आयोडीनच्या डिफिशियन्सीमुळे गॉयटर होतो. आयोडीनच्या कमतरतेमुळे, आयोडीनमुळे आपली जी थायरॉइड ग्रंथी असते त्या थायरॉइड ग्रंथीला सूज येते आणि त्या आजाराला गॉयटर म्हटलं जातं. गॉयटरच्या ट्रीटमेंटसाठी आयोडीन 131 हे आयसोटोप कॉमनली वापरलं जातं. हा पण प्रश्न बायोलॉजीचाच आहे. बायोलॉजीमध्ये टॉपिक आपण याला करूयात आता डिसीजेस. आणि मोस्टली हा डिसीज कशाचा आहे? हा न्यूट्रिएंट्सच्या डिफिशियन्सीमुळे होणारा डिसीज आहे. न्यूट्रिएंटच्या म्हणजे थोडक्यात आपला जो न्यूट्रिएंट टॉपिक आहे ना बायोलॉजीमध्ये आपण शिकतो, पोषद्रव्ये, त्याच्यामध्ये त्या पोषद्रव्यांच्या डिफिशियन्सीमुळे आजार पण आपण शिकत असतो, तो टॉपिक आहे. आणि लास्ट क्वेश्चन मित्रांनो, तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस जी आहे ती कोणत्या प्रयोगशाळेमध्ये तयार केली जाते? ठीक आहे. तोंडावाटे घेतली जाणारी म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन जे आहे ते कुठे कुठे मॅन्युफॅक्चर होते असं विचारले? भारतामध्ये. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओरल पोलिओ वॅक्सिन कुठे कुठे असं विचारलं, हे खाली ऑप्शन दिले आपल्याला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन जे आहे हैदराबादचं मित्रांनो, इथे
माल न्यूट्रिशनवर अभ्यास केला जातो. कुपोषणावर कशी मात करायची, क्वाशरकोर आणि मॅरॅस्मसचा कसा बंदोबस्त करायचा, भारतातलं कुपोषणाचं प्रमाण कशी कमी करायचं ना, याचा अभ्यास इथे केला. त्यामुळे हे ऑप्शन कट आहे. हे ऑप्शन जर कट असेल तुमचा हा पर्याय एलिमिनेट झाला. तर राहिले तुमच्याकडे 3 ऑप्शन. आता हाफकिन्स बायोफार्मास्युटिकल्स, त्यानंतर पॅनाशिया बायोटेक आणि बायोमेड गाझियाबाद या 3ही ठिकाणी ओरल पोलिओ वॅक्सिनचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. उत्तर याचं पर्याय क्रमांक 3 आहे. आता मी तुम्हाला हे पण लॉजिक आत्ताच काही दिवसांपूर्वीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. जेव्हा आपल्याला करेक्ट ऑप्शन विचारतात, करेक्ट ऑप्शन, तेव्हा जे आन्सर ऑप्शन्स असतात त्यापैकी मॅक्सिमम कुठे पर्याय जास्त आहेत ना ते उत्तर असतं. मी ते मॅक्सिमम पर्याय इथे लक्षात 3, तेव्हा हेच याचं उत्तर असायला पाहिजे. 100% हेच उत्तर त्याचं असणार. आता की आल्यावर तर कळेल आपल्याला, बट मोस्टली मला तर वाटतं याचं उत्तर हेच असलं पाहिजे. सो बायोलॉजीचा हा जो टॉपिक आहे हा पण डिसीज मधलाच टॉपिक आहे हा सुद्धा, आणि याच्यामध्ये वॅक्सिन्सवर प्रश्न विचारला आहे जो की अधूनमधून आयोग विचारत असतं लक्षात. ठीक आहे, चला तर मित्रांनो, हे झालं आपल्या आता आजच्या गट क ग्रुप सी ह्या परीक्षेमध्ये विज्ञानाच्या विचारलेल्या प्रश्नांचं थोडक्यात आपण अनालिसिस घेतलं. आय होप, मला 100% गॅरंटी आहे की आयोगाच्या आन्सर की मध्ये सुद्धा हेच उत्तर असतील. बट सांगतात नाही, एखाद्या वेळेस नजर चुकीने किंवा घाई गडबडीमध्ये थोडंसं लॉजिक लावायला इकडे तिकडे होऊ शकतो एखादा दुसरा प्रश्न, बट मेजॉरिटी प्रश्न करेक्टच असतील अशी मला आशा आहे. त्यामुळे ह्या आन्सर कीच्या आधारे तुम्ही तुमचा स्कोअर जो आहे ना तो किती असेल त्याचा अंदाज घेऊ शकतात आणि तुमचं पुढचं मेन्सची तयारी करायची नाही करायची याचं प्लॅनिंग करू शकता. ठीक आहे, चला भेटूयात मग परत आता आपल्या पुढच्या सेशनमध्ये. पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच, बाय बाय आणि गुड डे.